दर्शकों में दिशान गादी आप सब देख रहे हैं सारा अधिकार 69वां धाम चक्र परिवर्तन दिन पनवेल में उत्साह में साजरा किया गया। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भवन पनवेल, भारतीय बौद्ध महासभा, पंचायत समिति, बौद्ध धम्म प्रचार समिति, त्रिरत्न बौद्ध महासंघ इनके संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भवन पनवेल में साजरा किया। इस समय इस कार्यक्रम में पनवेल के लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकुर, मंगेश चित्रे, विजय गायकवाड़, मच्छिंद्र कामले, सोनबाग येलवे, नातू सदानंद येलवे व पंतु राजेश येलवे और लोकप्रिय नगर सेवक प्रकाश दिनेदार उपस्थित थे। इस समय आमदार प्रशांत ठाकुर इनको और मान्यवर का सत्कार किया गया। इस समय सदानंद येलवे इनका विशेष सत्कार प्रशांत ठाकुर इन्होंने किया। इस समय आमदार प्रशांत ठाकुर सर ने बताया, अंबेडकर भवन का वाचनालय ये जनता के लिए विनामूल्य उपलब्ध है। यह वाचनालय का विद्यार्थियों ने सदुपयोग करके स्पर्धात्मक परीक्षा में सहभाग लेके प्रशासकीय सेवे में दाखिल होना ज़रूरी है और पनवेल के विकास में सहभागी होकर विकास की नई वाटचाल शुरू करना चाहिए, ऐसा संबोधित किया। और सदानंद येलवे उनके आजोबा सानबा येलवे यहाँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर यांचे निष्ठावंत अनुयायी कैसे हुए, उनका सोनबा येलवे का पूर्व इतिहास बताया। महाड रायगढ़ में जो 20 मार्च 1927 साल में जो पानी का सत्याग्रह हुआ, उसमें सोनबा येलवे का व तत्सम बाबा साहेबांचे अनुयायी इनका पूर्व इतिहास बताया। और सोनबा येलवे कुडुतुई गांव से पनवेल में कैसे आए और 7 साल 4 महीने अंबेडकर का पनवेल के नाके में पानी का घड़ा लेके इंतज़ार किया, उनका पूर्व इतिहास बताया। तसेच पनवेल के लोकप्रिय नगर सेवक प्रकाश बिनेदार इनके सामाजिक लोक सेवे बद्दल और उद्गार निकाला। प्रकाश बिनेदार ने सदानंद येलवे का विशेष निमंत्रण किया था। तसेच अल्पेश कामले इन्होंने अशोक सम्राट का पूर्व इतिहास बता के लोगों को सम्राट और बुद्ध का इतिहास बता के लोगों को प्रभावित किया। तसेच वरिष्ठ पुलिस निरीक्षक नितिन ठाकरे इन्होंने सोनबा येलवे के महान कार्य की तुलना नेपोलियन के नीलकंठ सैनी के साथ की। प्रकाश बिनेदार लोकप्रिय नगर सेवक इन्होंने उपस्थिति में सभी मान्यवर को 69वें धाम परिवर्तन दिन का शुभेच्छा देके सभी का आभार माना और कार्यक्रम समाप्त हुआ। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि या निमित्तानं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, बौद्ध जन पंचायत समिती, बौद्ध धम्म प्रसार समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ तालुका पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो। खरं तर आज एकाच वेळेला आणि पनवेल शहरामध्ये 2, नवीन पनवेलमध्ये 2, खांदा कॉलनीमध्ये 1, कामोठ्यामध्ये तथागत भगवान बुद्धांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा धन्यवाद। यानंतर सदानंद येलवे साहेबांच्या बाजूला बसण्याचा हा योग आला मला। फार म्हणजे अगदी ज्याच्यावर चित्रपट निघेल अशी ती कथा आहे। अशा शॉर्ट फिल्म्सला ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो की आपल्या नेत्यावर आपलं किती प्रेम असावं, त्याची स्टोरी सांगतो। याच धर्तीची जेव्हा नेपोलियनला पकडलं इंग्रजांनी आणि त्याला एका बेटावर घेऊन गेले, त्या बेट असं होतं की तिथून कुठलाही जमिनीचा भाग जो होता तो 1500 किलोमीटरचा आत नव्हता। ते एकमेव बेट होतं, त्याचं नाव हेलेना। त्या हेलेना बेटावर त्यांना ठेवलं जातं, त्यापूर्वी कोणीच राहत नव्हतं। नेपोलियन सोबत एक 64 लोक आणि आता शेवटी नेपोलियन कोणता सम्राट होता
असं फुकट काही सम्राट झालेले नव्हते आणि तिथे इंग्रजांचे खूप क्रूर अधिकारी त्यांच्यावर नेमले होते. तरी सुद्धा नेपोलियनने तिथे खूप मोठी बाग फुलवली जोपर्यंत नेपोलियन तिथे जिवंत होते. दुर्दैवाने नेपोलियनचा मृत्यू झाल्यानंतर तिथेच त्यांना दफनविधी करण्यात आला आणि दफनविधी झाल्यानंतर ते 64 मधले काही लोक त्यापूर्वी मयत झाले होते म्हणजे उरले होते ते नंतर फ्रान्सला परत गेले. परंतु सगळे फ्रान्सला परत गेले परंतु त्यांचं जे शव होतं ते तिथंच होतं. म्हणून जेव्हा फ्रान्समधली राजकीय परिस्थिती बदलली आणि बदलल्यानंतर जेव्हा फ्रान्स गव्हर्नमेंटने ठरवलं की त्यांचे जे रिमेन्स म्हणजे जे काही अवशेष असतील ते तिथून काढून आणायचे आणि आपण आपल्या फ्रेंच भूमीमध्ये ते दफन करायचे. त्यासाठी जेव्हा त्यांनी इंग्रज सरकारची त्यावेळेच्या म्हणजे त्यांची आपसामध्ये डील झाली तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. जेव्हा विनेगर साहेब जेव्हा या गोष्टीला काहीतरी किती वर्ष झाले मला आठवत नाही पण 10 पेक्षा जास्त वर्ष झाली आणि जेव्हा इंग्रजांचे काही अधिकारी आणि जे त्यांच्यासोबत होते नेपोलियन सोबत जे लोक होते त्यातले जे जिवंत होते त्यांना घेऊन कारण की जागा कुठे होती त्यांनाच माहिती होती त्यांना सोबत घेऊन तिथे गेले. तिथे गेल्यानंतर जेव्हा पोहोचले तेव्हा बघितलं की त्या नेपोलियनच्या थोडक्याजवळ एक म्हातारा बसलेला होता आणि मग त्याला इंग्रजांनी आणि त्या फ्रेंच लोकांनी त्यांनी त्याला ओळखला. तो असा सेनानी होता की जेव्हा हे लोक परत गेले तेव्हा तो म्हटला की मी नेपोलियनला सोडून परत जाणार नाही आणि तो एकटा तिथे थांबला आणि रोज त्यांच्या गिरणी म्हणजे साफसफाई करणं आणि दिवसभर त्याला सदरी ड्युटी करायचा गार्ड ड्युटी करायचा आणि रात्री झोपायचा तिथे जे काय मिळेल ते खायचा. तर त्याला मग याच्यासोबतच जे अवशेष होते त्या अवशेषांसोबतच ते परत आले. ते जे कोण सैनिक होते नेपोलियनचे ते परत आले. त्यांच्या नावाने फ्रान्समध्ये फार मोठा म्हणजे आदर सत्कार म्हणजे त्यांच्या नावाने मोठे मोठे रिवॉर्ड दिले जातात. तर बाबा मला सांगायला आठवेल की ही कथा आणि त्या कथेमध्ये काही फरक नाही. हे त्याच दर्जाचे सोनबा येवले म्हणजे तेच सैनिक होते बाबासाहेबांचे. आणि अजून आपण एक वाक्य बोलले की मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने इथे बसलेलो आहे. आपण सगळे बसलेलो आहे. मला त्या थोडं करेक्शन करायचं आहे. हा देशच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यावर चाललेला आहे. या देशामध्ये याच्यावर माझी ठाम श्रद्धा आहे आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान पाहिजे. म्हणजे असं नाहीये की फक्त अमुक समाज आहे तोच बाबासाहेबांच्या पुण्यात. हा पूर्ण देश, ही घटना, हा कायदा, हा कानून, ही लोकशाही हे संपूर्ण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यावर चाललेला आहे आणि त्याच्यावरच चालत राहणार. भले परकीय शत्रू असोत, कोणी असोत, आपले अंतर्गत शत्रू असोत जे आपल्यामध्ये विभाजन करायचा प्रयत्न करत असतील ते कधी यशस्वी होणार नाहीत. कारण बाबासाहेबांनी जसं सांगितलं की ज्या पद्धतीने अभ्यास करून संपूर्ण जगाचा अभ्यास करून आपली सामाजिक राजकीय परिस्थिती भारताची वेगळी आहे इतर देशांपेक्षा. तो संपूर्ण अभ्यास करून जी राज्यघटनामध्ये इतकी मजबूत आहे की तिला कोणी हात लावू शकत नाही आणि कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर आपण त्याला लावू शकत नाही. मला जास्त बोलायचं नाही. हे सगळे प्रमुख वक्ते इथे आहेत तरी मला या कार्यक्रमाला नेहमी बोलवतात. आज 69वा धर्मचित्र प्रवर्तन दिन सोडावा प्रकाश विनिदार साहेब वाकपजे साहेब ते मला नेहमीच या कार्यक्रमाला बोलवतात. आवर्जून 4 वेळा फोन केला तुम्ही मला. माझे कागदपत्र अपूर्ण आहेत. मला जायचं आहे. 4 वाजता वेळ आहे. 6 आरोपी अटक आहेत. मोठी रिकव्हरी केलेली आहे आम्ही दरोड्याची. तर आयुष्यमान अनिल जाधव साहेब, आयुष्यमान अयोध्या जाधव साहेब, आयुष्यमान विजय गायकवाड साहेब आणि इतर सर्व मान्यवर ज्यांची नावं कदाचित मी गेलो मला माहीत नाही आणि जमलेले सर्व समाज बांधव भगिनी यांना मी परत एकदा मानाचा जयभीम करतो आणि माझी धन्यवाद. मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सर्वत्र संपन्न होत आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचंच एका धन भाग्य आहे की ज्यांच्या नावानं पनवेल हे बाबासाहेबांशी जोडलं गेलं त्या सोनबा येलवेंचे नातू आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं पनवेलकरांच्या वतीनं, पनवेलचा आमदार या नात्यानं, लोकप्रतिनिधी या नात्यानं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी प्रकाश विनेदारजी, इथे उपस्थित असणारे प्रवचनकार आदरणीय कल्पेश कांबळेजी, कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय नितीनभाई पाटील, इथे उपस्थित असणारे सन्माननीय अनिल, या ठिकाणी आमचे अनिल जाधवजी,
त्याबरोबर सुनील वाघपाजेजी, आयुष्मान अजय जाधवजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील आमचे सर्व मान्यवर, सहकारी, उपस्थित सर्व भीम बांधव, सर्व उपस्थित भीम भगिनी आणि सर्व सहकारी मित्रांनो, मी पुन्हा एकदा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. पनवेलच्या या बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये ज्या वेळेला आपण सारी मंडळी एकत्रित झालेला आहात, या भवनाच्या माध्यमातून निरनिराळ्या बौद्ध बांधवांना, बौद्ध भगिनींना आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा मिळावी आणि त्या माध्यमातून या पनवेल आणि परिसरामधल्या सर्व समाजातल्या भगिनींची आणि बांधवांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम हे निश्चितपणानं एक मैलाचा दगड ठरत असतात. आपण सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहात. वेगवेगळ्या सामाजिक संघटनांशी आपण जोडले गेलेले आहात, वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळींशी जोडले गेलेले आहात आणि खरं तर पनवेल आणि मी अनेक जण पाहतोय समोर, पनवेल आणि परिसराच्या या विकासाशी सुद्धा आपण सारी मंडळी जोडले गेलेला आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला जी नवी दिशा दिली आणि त्याच्यामुळे आज बौद्ध धम्म हा भारत देशामध्ये जनाजनांमध्ये मनामनामध्ये रुजला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या वेळेला धम्म प्रवर्तनाचा निर्णय घेतला, तो करत असताना आपला पूर्ण अभ्यास करून त्याच्या माध्यमातून या मातीमध्ये रुजलेला आणि या मातीशी नाळ सांगणारा आणि शतकानुशतकांची या देशाला परंपरा असलेला हा बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेबांनी स्वीकारलेला होता. आणि बाबासाहेबांनी जे उभ्या आयुष्यामध्ये काम केलं होतं, स्वतः शिक्षण घेतलं, इतरांना शिक्षणाचा मंत्र दिला. आपण इथले अनेक विचार ऐकू शकू. आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये ही सगळी वास्तू पुन्हा याचं नव्यानं या वेगवेगळ्या पद्धतीची जी सुशोभीकरणाची कामं आहेत, ती कामं त्या ठिकाणी 2 दिवसातच चालू होणार आहेत. तर ती कामं सुरू करायची आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या भवनाच्या माध्यमातून अधिकाधिक लोक ऊर्जा घेऊन पुढे जाऊ शकतील, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी हे काम सुरू होणार आहे. मी अधिक बोलणार नाही. मी या ठिकाणी सन्माननीय कल्पेशजींची या ठिकाणी माफी मागतो की त्यांचं प्रवचन सुरू असताना मध्येच या ठिकाणी आपल्याला संबोधन करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. मी त्यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि मंचालाही या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. आपण या निमित्तानं आपल्यामध्ये जो माझा आणि सन्माननीय नितीनभाई आमचा जो आदर सत्कार केला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला शुभेच्छाही या निमित्तानं देता आल्या. आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेली अनेक वर्ष आपण एकमेकांशी निरनिराळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेलो आहोत. बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्यासाठी जसे आपण सारी मंडळी काम करताय, आपण अनेक पुढच्या तरुणांना देखील प्रेरित करत असता. आपण स्वतः काम करून त्यांच्यापुढे एक नवा आदर्श ठेवत असता. त्यामुळे ज्या ज्या संस्था आजच्या या आयोजनामध्ये सहभागी झाल्या, त्या सर्व संस्थांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि हे कार्य अखंडितपणानं सुरू राहावं, यासाठी आपल्याही सहकारी या नात्यानं मी किंवा आमच्या कुठल्याही सहकार्याकडून जे जे अपेक्षित असेल ते करायला आम्ही सातत्यानं तत्पर असू. आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश बिनेदारजी हे या ठिकाणी आमचे सहकारी म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत. राजकीय क्षेत्रात काम करता करता लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम करतायत. हे करता करता त्यांनी कायद्याचा अभ्यास केला आणि आता ते कायद्याचे पदवीधर झाले. एका अर्थानं बाबासाहेबांनी दिलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र प्रत्यक्षात आणण्याचा या ठिकाणी कृती ही त्यांच्या माध्यमातून घडली आहे. मला खात्री आहे की प्रकाशजी तुमच्यापासूनही प्रेरणा घेऊन अनेक आमचे तरुण हे पुढच्या कालावधीमध्ये उच्च शिक्षित होतील आणि बाबासाहेबांचं नाव अधिकाधिक या ठिकाणी गाजत राहील, असं आपलं काम करतील. यासाठी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून या पनवेल आणि परिसरामधल्या तमाम आपल्या सर्व बांधवांचा विकास हो अशा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.
या ठिकाणी नितीनजी पाटील साहेब यांचं आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम आपण मागील 12 वर्षापासून करतो आणि तिथपासून या कार्यक्रमाला भोजनदार हे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वतीनं असतं. टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया.